सलोनी जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे 16 मे 2025 रोजी वैष्णवी खसपटे या महिलेने ज्या पद्धतीने आपल्या आयुष्याला फुलस्टॉप दिलेला आहे त्या फुलस्टॉपमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळी जी आहे ती मात्र उडालेली आहे. वैष्णवी खसपटे हिने आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या मनपसंद व्यक्तीसोबत करायचं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीने वैष्णवी खसपटे या महिलेने आपल्या मनपसंद मुलासोबत प्रेमविवाहाच्या माध्यमातून लग्न सोहळा जो आहे तो देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. वैष्णवी खसपटे हिच्या परिवारातील आई आणि वडिलांनी देखील त्या विवाह सोहळ्यामध्ये वैष्णवीच्या सासरवाडीतील लोकांना लग्न कार्यामध्ये एक फॉर्च्युनर 51 तोळ सोनं आणि 7 किलो चांदीचे भांडे त्याचबरोबर 1.5 लाखाचा मोबाईल आणि 1.5 लाखाचं घड्याळ देखील वैष्णवीच्या आईवडिलांनी त्या लग्न कार्यामध्ये त्यांना दिलं होतं. परंतु एवढ्यातूनच त्यांचं मन भरलं नाही. त्यामुळं वैष्णवीच्या लग्नानंतर अवघे 6 ते 7 महिने झाले. त्यानंतरनी वैष्णवीच्या सासरवाडीच्या लोकांनी वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठी खळबळ जी आहे ती उडवलेली आहे आणि ही घटना जी आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे. हुंडा प्रकारची घटना फक्तच निंदनीय नाही तर ही घटना माणुसकीच्या नावाला काळिमा फासणारी घटना आहे आणि अशा घटनेमध्ये असंख्य महिला रणरागिणी जे आहेत ते स्वतःच्या जीवनाला कुठेतरी फुलस्टॉप देतात आणि आपलं आयुष्य कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचं फुलस्टॉप निर्णय घेणं हे योग्य आहे का, या सगळ्या गोष्टीबद्दलची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण आलो आहे पुरसुंगी या परिसरामध्ये आणि आपल्यासोबत पुरसुंगी गावचे माजी उपसरपंच सुरताई हरपळे आपल्यासोबत यावेळी ते आहेत. आपण व्यक्तीशी संवाद साधणार आहोत. ताई, आपल्या सर्वांना माहितीच आहे की मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण सोशल मीडियावरती 16 मेची जी घटना आहे वैष्णवी खसपटे कशी वाटते तुम्हाला, काय सांगाल? खरं सांगायचं तर प्रथमतः वैष्णवी ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. अंगावर अक्षरशः काटा येतो की महिला आजच्या आधुनिक काळातील अत्याधुनिक सगळे उपक्रम हे सोशल मीडिया आहे, सगळे आहे की जिथे आपण ते पोचू शकतो, घरी बसल्या पोचू शकतो. तर वैष्णवी ताईंनी जो टोकाचा निर्णय घेतलाय तो न घेता त्यांनी पर्यायी मार्ग पाहिला पाहिजे नव्हता. पर्यायी मार्ग ह्यासाठी पाहिला पाहिजे नव्हता, त्यांचं एक बाळ आहे, त्या बाळाला मिळवण्यासाठी सुद्धा आजी आजोबांना काही संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळं मागची पार्श्वभूमी खूपच वाईट असते. माणूस जातो पण त्याच्या मागे बरेच उमेद आणि पावलांच्या खुणा ठेवून जातं आणि अक्षरशः वैष्णवी ताईंच्या जाण्याने अख्खं महाराष्ट्र आदळलेला आहे. आणि खरं म्हटलं तर तो 16 मे हा काळा दिवस म्हणून जरी डिक्लेअर केला तरी महिलांसाठी ते वावगं ठरणार नाहीये. कारण खरंच त्या प्रकारच्या महिला आहे की मोठ्या मोठ्या घरातले अत्याचार सहन करतात आणि न कळत त्या सहन करण्याची रेषा असती, बाउंड्री असती, ते ओलांडून जातात आणि कळत नाही. आई वडिलांच्या नावाखातर, भावाच्या नावाखातर बाबा अजूनही ह्या गोष्टी लोक मनात घेतात की आपल्या आईकडे आपण गेलो तर आपल्याला लोक कुठल्या नजरेने पाहतील. अशा महिला जर असतील तर माझं एकच सांगणं आहे की आपल्या माहेरी मानाने अभिमानाने जावा. आपण जसं आपला भाऊ आपल्या आई वडिलांचा अंश आहे तसाच आम्हीही रणरागिणी आहे, तुमचाच अंश आहोत. आम्हाला प्रॉपर्टी मध्ये नकोय पण आम्हाला आमच्या घरातला हक्क आणि छत्र देणारं घर पाहिजे नाही आणि माहेर हे नक्कीच त्यासाठी कधी पण तत्पर असतं. तर बऱ्याच महिलांनी कधीही हे टोकाचं भूमिका न घेता खरंच सांगते आणि मनापासून सांगते, आज माझा वाढदिवस आहे, कळकळून सांगते महिलांना, प्लीज असा निर्णय घेऊ नका जेणेकरून आपल्या आई वडिलांना आणि आपल्या जी माग आपल्याला मानणारे किंवा आपल्यावरती त्यांचं आयुष्य डिपेंड आहे, मुलगा असेल मुली असतील तर त्यांना कृपया करून अशा सिच्युएशनला जायला लावू नका. सरळ आपलं घर सोडा, पोलीस चौकीत जावा. आपलं गव्हर्नमेंट आहे, आपलं पोलीस प्रशासक आहे की ते आपल्या खंबीर पाठीशी उभे राहील. सोशल मीडिया आहे, इन्स्टा आहे, फेसबुक आहे, त्याच्या माध्यमातून फक्त लग्न आणि काय पोस्ट केल्यात हे दाखवण्यापेक्षा आपलं दुःखही व्यक्त केलं पाहिजे. आणि पोलिसांचे नंबर आहेत, कुणाचे वशिले असतील तर ती दाबली जाईल, पण एकदा दाबतील केस, दोनदा दाबतील, तिसऱ्या वेळेस मला विश्वास आहे की तशा गोष्टी होणार नाही आणि नक्कीच अन्यायाला
कधी ना कधी की आपल्याला न्याय मिळेल. आणि वैष्णवीताईंनी जसं केलेलं आहे तसं न करता आपण कधीही तत्पर राहा. आपल्या परिसरामध्ये कुणी असेल तर नक्की एकामेकाला शेअर करा. आई वडिलांना ज्या गोष्टी सांगू शकत नाही त्या चांगल्या आपल्या मैत्रिणीला सांगा. हत्या असेल ह्या प्रवृत्ती गोष्टी थांबवता आल्या पाहिजेत. असं मैत्रिणीचं एक नातं जपा आणि नक्कीच जे वैष्णवीताईंनी केलेलं आहे ते न करता आपण वेगळा लढा द्या. कारण जीवन संपवणं हे खूप सोपं आहे, पण तो संघर्ष करून जीवन टिकवणं हे खूप अवघड आहे. आणि आपण महाराष्ट्रातल्या लेकी आहोत, आपण सावित्रीबाईंच्या लेकी आहोत, जिने आपल्याला शिक्षण देऊन आपल्याला पायावर उभं केलंय, सक्षमीकरण केलंय. जिजाऊ आऊसाहेब आहेत, त्यांनी दरबारामध्ये प्रत्येक महिलेला आणि महाराजांनी प्रत्येक महिलेला मान सन्मान दिलेला आहे. त्या मान सन्मानाखातर नुसती आरती न करता जे जुनं आहे ते सोनं करा आणि आत्मसात करा आणि नक्कीच वाईट गोष्टी आहेत त्या थांबवा आणि थांबल्याच पाहिजे असं मला खरंच कळकळून सांगायची गरज आहे. आणि वैष्णवीताईंना न्याय मिळण्यासाठी आज जी केस चालू आहे, आता त्यांना मला वाटतं 26 मे पर्यंत कोठडी मिळालेली आहे. तर आतल्या नराधमांना नक्कीच फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्यांना फाशीशिवाय दुसरी कुठलीही शिक्षा झाली नाही पाहिजे. आणि विनाकारण खूप लेंदी प्रोसेस नेण्यापेक्षा फास्ट ट्रॅकला नेऊन त्या ताईंना श्रद्धांजली म्हणा, सगळ्या महिलांसाठी एक नेतृत्व मिळालं पाहिजे किंवा पुढे जाणाऱ्या महिलांना एक रस्ता दिसला पाहिजे असं माझं मत आहे. सरकार कुठलंही असू द्या, पण महिलांच्या बाजूने महिलांच्या हक्काचं सरकार पाहिजे नाही, एवढंच मला ह्या वेळेस वाटतं. आणि त्या आईंची वडिलांची भूमिका काय असेल हे आपण सगळ्यांनी चॅनल मार्फत, TV मार्फत त्या बाळाला एवढं निरागस आहे की त्याला आई आपली नाहीये हे सुद्धा माहिती नाहीये. तर त्या बाळासाठी वैष्णवीताईंनी हे पाऊल उचलायला नव्हतं पाहिजे. आणि जे उचलणार आहेत त्यांनी कृपया करून विचार करा आणि आपले जे मागे राहिलेले आहेत पाऊल पुन्हा आहेत त्या वळून पहा, जेणेकरून आपल्यावरती बघणारे आपले आई वडील आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांच्याकडे नक्कीच पाहावं ही मला इच्छा. नक्कीच ताई, जसं की आपण म्हणलेलं आहे की हे जे महाराष्ट्र आहे हे महाराष्ट्र महिला रणरागिणींचं महाराष्ट्र आहे, हे सावित्रीबाई फुलेंचं महाराष्ट्र आहे, हे अहिल्याबाई होळकरांचं महाराष्ट्र आहे, हे माता जिजाऊंचं महाराष्ट्र आहे. एवढंच नाही तर हे झाशीचं राणीचं हे महाराष्ट्र आहे आणि माता रमाईचं हे महाराष्ट्र आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलेला आपल्या जीवनाविषयी स्वातंत्र्य निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर जगभरामध्ये म्हणायला हरकत नाही, संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणी जी आहे ती स्वतःचा निर्णय स्वतः घेतात आणि आपल्या आयुष्याला काहीतरी वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. अशा तरुणींना आपण नेमकं काय संदेश देण्याचा प्रयत्न कराल वैष्णवी प्रकरणाच्या माध्यमातून? हे प्रकरणच खूप गांभीर्याचं आहे. त्याला सांगण्यापेक्षा एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न समाज माध्यमांनी केला पाहिजे की बाबा असे विचार न करता, सुसाईड असेल, हत्या असेल, आत्महत्या असेल, हे न करता तुम्ही वेगळा मार्ग पकडा. आपलं पोलीस सरकार आहे, आपलं चांगलं गव्हर्नमेंट आहे. बरं, तुम्ही तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सुशिक्षित बनवून तुमच्या पायावर उभं केलेलं आहे, त्या राईटचा उपयोग करा तुम्ही. आणि लव्ह मॅरेज करणारे ही सक्सेस होतात असं काही नाहीये. आणि अनेक महाराज प्रवचनमध्ये बोलतात की आई रोज फोन करते म्हणून घरं चुकतात, पण आईनी आणि वडिलांनी आपल्या लेकीला विचारपूस केलीच पाहिजे, बाई तू सुखी आहेस का? आणि त्या आवाजातून ती नाळ आहे ती कळाली पाहिजे, जेणेकरून आज वैष्णवीताईंना जे करावं लागलं त्या पुढच्या महिलांना करावं लागलं नाही पाहिजे. त्यामुळे समाजामध्ये काही चांगल्या गोष्टी तर वाईट आहे, वाईट सोडून द्या आणि चांगलं घ्या. आई वडिलांचा आणि भावाचा, आपल्या घरातल्यांचे फोन कुणाचे ना कुणाचे झाले पाहिजे आणि मुलींनीही बोलतं झालं पाहिजे, ना की कुठला अन्याय सहन केला पाहिजे. आपल्या झाशीच्या राणींनी अन्याय सहन नाही केला तर आपण तो खूप पुढे आलेला आहोत. आपल्याला आता चांगल्या डिग्री घेऊन आपल्या आई वडिलांनी आपल्याला पाया उभं केलेलं आहे आणि त्यांनी त्याचा उपयोग केला पाहिजे. फक्त शिक्षण घेऊन उपयोग नाही, अन्यायाविरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजे, त्याशिवाय अन्याय थांबणार नाहीये. अनेक जण म्हणतात महिलांच्या दुश्मन आहात आणि आता ते दिसलंय, नणंद तोंडावर कुठली, सासू मारहाण करते. तुम्हीही महिला आहात, तुम्हीही एका महिलेच्याच पोटी जन्म घेतलेला आहे. तर प्लीज कृपा करून थोडंसं तुम्ही विचार करा. आपणही आपल्याच अंशला मारतो आहोत, त्याचा गांभीर्याने विचार करा. आणि त्यामुळंच नाईलाजाने महिलाच म्हणते की मला मुलगी नको.
आणि ते म्हणावं लागतं तिला. कारण जर समाज असा असेल 50-60 लाख रुपये शिक्षणाला घालवा, 3-4 कोटी तिच्या लग्नासाठी द्या, स्वखुशीने म्हणा, मागितलं म्हणून द्या किंवा प्रेस्टीज म्हणून म्हणा, पण द्यावं लागतंच आहे मुलींसाठी. आणि जर एवढं करून सुद्धा जर मुलींची सेफ्टी नसेल तर मला वाटतं मुली आपल्याच घरी सुखी आहेत आणि नाईलाजाने पुढे तीच संस्कृती चालू व्हायची. वैष्णवी खसपटे हिच्या विवाह सोहळ्यामध्ये वैष्णवी खसपटेचे जे परिवार आहे, आई वडील आहेत, त्यांनी वैष्णवीच्या लग्नामध्ये फॉर्च्युनर 51 तोळे सोनं, 7 किलो चांदीचे भांडी आणि 1.5 लाखाचा मोबाईल, 1.5 लाखाचा घड्याळ हे दिलंय. आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये आणखीन अपेक्षा वाढल्यात असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. लग्न झाल्यानंतर अवघ्या 6 ते 7 महिन्यानंतर आपण पाहतोय 2 कोटी रुपयाची मागणी देखील केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण खरं तर आपला महाराष्ट्र हा हुंड्याच्या एकदम विरोधात आहे. आपल्या पहिल्यापासून पूर्वीपासून ठरत आलेलं आहे की मुलगी आणि नारळ द्या. पण आता तो जो नारळ हा सोन्याचा बनत असेल तर खरंच आई वडिलांसाठी खूप लाजिरवाणी आहे. त्यांनी स्वखुशीने काही गिफ्ट देऊ द्या, पण मागून जर हुंडा मागत असेल तर मी विनंती करते सर्व महिलांना आणि त्या परिवाराला, परिवाराशी नातं जोडा, सोन्याशी किंवा पैशाशी नातं नकोय. मुली सुखी राहायला पाहिजे. त्यासाठी मोठी घरं न बघता मुलींच्या विचाराशी आणि मुलींना कम्फर्टेबल झोन भेटेल, त्यांच्या पायावरती त्यांना जे शिक्षण घेतले ते पुढे जाता येईल अशाच ठिकाणी द्यावे एवढीच विनंती आहे. आणि समाजाने त्या गोष्टी आता आत्मसात केल्या पाहिजे. मोठ्या मोठ्या घरात देण्यापेक्षा आपली मुलगी कुठल्या विचारामध्ये चांगली होईल किंवा तिला कुठे कम्फर्ट झोन भेटेल त्याच ठिकाणी देणं. आणि कुणीही कुठल्याही गोष्टी मागितल्या तर कृपया करून कुठल्याच आई वडिलांनी देऊ नये. हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या मुलीला फुलासारखं वाढवलेले, काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं. त्यामुळे लग्न करणं हा आई वडिलांचा हक्क आहे, आनंदाची गोष्ट आहे, ती त्यांनी नक्कीच करावी. पण अशा ज्या हव्यासापोटी जर आपल्या फुलासारख्या मुली जर बळी जात असतील तर नक्कीच ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. एकदा स्वखुशी असती, दोनदा स्वखुशी असती, पण वारंवार ह्या घटना घडत असतात तर आई वडिलांनीही डोळ्यात काजळ घालावं आणि ह्या गोष्टी कुठेतरी आपल्या मुलीच्यासाठी डेंजर झोन मध्ये चाललेल्या आहेत त्या समजून घेऊन त्या गोष्टी स्टॉप केल्या पाहिजे. विषय 2 कोटीचा नव्हता, विषय त्या मुलीच्या जीवनाचा होता. आणि 2 कोटीसाठी जर एवढी गोष्ट घाणेरडी होत असेल आणि एवढं होऊन सुद्धा सासरे आणि दीर जर मटन बिर्याणी पार्टी करत असेल तर खरंच त्यांना माणुसकीच नाही. आणि ह्यांच्या घरी एवढे दिवस ती फुलासारखी पोरगी कशी काय राहिली हाच प्रश्न आपल्याला पडतो. पण जसं की पाहतोय वैष्णवी लग्नाच्या नंतर तब्बल 1.5-2 वर्ष जी आहेत सासूरवाडीतील लोकांचा छळ, अन्याय, अत्याचार जो आहे तो सातत्याने सहन करत होती. ज्या वेळेस ती माहेरी जात होती त्या वेळेस आपल्या आई वडिलांना सर्व प्रकार जो आहे सासूरवाडीमध्ये होत असणारा सर्व प्रकार जे आहे ते त्यांना सांगत होती. परंतु आई वडिलांनी आपल्या इज्जतीला कुठेतरी गालबोट लागू नये या अनुषंगाने त्यांनी आपल्या सदस्यांना, आपल्या फॅमिली मेंबरला देखील कळवलेली आहे. म्हणून याची निंदनीय घटना जी आहे ती घडलेली आहे. वैष्णवींच्या वडिलांनी देखील म्हटलेलं आहे की मी चुकलो आहे, कारण की मी तिच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या परंतु मी माझ्या फॅमिली मेंबरला कळवलं नाही. त्याबद्दल तुम्ही तर प्रत्येक आई वडिलांना वाटतं की असं काही जास्त नसेल किंवा मुलींना हल्ली सहन होत नाहीये, त्यामुळेही थोडस कानाडोळा झाले असेल. कारण प्रत्येक आई वडिलांना आपली मुलगी जागावी त्याचसाठी ते वाढवत असतात, त्यासाठी ते हाऊसमौस करत असतात. पण कळत न कळत कुठल्याच आई वडिलांना वाटत नाही आपली मुलगी अशी करेल किंवा हे टोकाचं भूमिका ती घेऊ शकते असं त्यांना वाटलं नसेल. त्यामुळं त्या गोष्टीकडे थोडंसं, आणि आपली संस्कृतीच आहे की बाबा ज्या घरी दिलेली आहे त्याच घरी तुमचं हे झालं पाहिजे ना, असं पूर्वी असायचं. पण आता आमचे दरवाजे तुम्हाला 48 तास उघडे आहेत. कधीही अशी सिच्युएशन आली तर न घाबरता मुलींनी आपल्या हक्काच्या घरी, आपल्या माहेरी आलं पाहिजे. आणि आई वडिलांनाही त्यांच्या मुलींवरती ट्रस्ट ठेवला पाहिजे, जेणेकरून मुली ही तेवढ्याच 100% जेवढं बाहेर अन्याय सहन करते तेवढं 100%नी चांगलं पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त होऊ शकते. पण त्यासाठी आपल्या घरातून सुरुवात झाली पाहिजे. आणि घरातून सपोर्ट करणारे आई वडिलांपेक्षा दुसरं बेस्ट कुणीच नसतं. आणि आई तर 9 महिने आधीच त्या मुलीशी कनेक्ट असते, त्यामुळं आईने ती भावना समजून घ्यायला पाहिजे नव्हती. आणि जे पाठवलं आहे
ते नसतं पाठवलं तर आज वैष्णवी ही त्यांच्या घरामध्ये असती. आता ही खतखत त्या आईच्या आयुष्यभर मनात सलत राहणार. गेलेला प्रकार आपण घेऊ शकत नाहीये, पण याचा विचार करून नक्कीच प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीचं म्हणणे ऐका. 4 लोकांना, चांगल्या राजकारणी असेल, सामाजिक असेल, अनेक शैक्षणिक असतील, ह्या अशा 3-4 कॅटेगरी मधल्या लोकांना बोलून मीटिंग घेतल्या पाहिजे. पोलीस चौकीमध्ये त्यांनी कंप्लेंट केली तर अक्षरशः पोलिसांनी सुद्धा कानाडोळा केलेला आहे. म्हणजे हे एकच प्रकरण झाली, त्यामुळं त्या मुलीला असेल, त्या ताईला असेल, कुणीही ऐकत नाहीये म्हणून अक्षरशः तिला आपलं जीवन संपवावं लागलं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासक असेल त्यांनी अशा महिलांना खरंच सपोर्ट करा, जेणेकरून त्या कधीही ह्या टोकाची भूमिका न घेता पहिलं ऑप्शन तुमचं शोधतील, पहिलं आईचं घेतील, दुसरं तुमचं घेतील. तर नक्कीच इथून पुढं कुठल्याही हुंडाबळीसाठी वैष्णवीताई जे गेलेल्या आहेत तशी कुठलीही महिला जाणार नाही, ह्याची नक्की गॅरंटी आहे. त्यासाठी प्रशासनाने आपलं काम 100% केलं पाहिजे, ना की नातीगुती जपली. पण हुंड्याच्या मार्फत त्याला माझा कडाडून विरोध आहे आणि कुणीही हुंडा घेऊ नये आणि देणाऱ्यांनी पण घेऊ. ताई, आपण पुरसुंगी गावचे माजी उपसरपंच हा एवढंच नाही तर आपण महिला सखी मंचचे सर्व अध्यक्ष देखील आहात. महिला म्हणून आपण अशा घटना घडत असणाऱ्या किंवा अशा घटनेमध्ये अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या महिलांना आपण नेमकं काय संदेश देतो? मी महिलांना एवढंच सांगेन, तुमचं हक्काचं घर आहे, हक्काची 4 माणसं आहेत, त्यांना तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करा. नक्कीच एका डोक्यापेक्षा 4 डोकी महत्वाची पडेल आणि जो वाईट विचार चाललेला आहे तो कुठेतरी थांबेल आणि चांगल्या विचारांनी वाव मिळून प्रत्येकाचं जीवन सुधरेल. आणि ही टोकाची भूमिका न घेता आपल्या लोकांसाठी जगणं काय असतं हे तुम्ही त्या संघर्षातून दाखवा. रोज अनेक ठेचा लागणार आहेत, पण त्यासाठी आपण कधीही मृत्यूला कवटाळून न घेता मृत्यूशी 2 हात करून आपण जिंकायचं आणि विजयाकडे जायचं, असंच मला महिलांना आज या दिवशी सांगायचं. धन्यवाद ताई, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. नक्कीच सलोनी दसके यावर माजी उपसरपंच सुधाताई हरपळे यांनी वैष्णवी खसपटे यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि त्यांच्या खसपटे परिवाराची ज्या पद्धतीने दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण सोशल मीडियावरती अख्खा महाराष्ट्र जो आहे तो हादरलेला आहे. महिलांनी अशा पद्धतीचं जर का अन्याय अत्याचार होत असेल तर अशा अन्याय अत्याचाराला सामोरे जायला नाही पाहिजे. अशा अन्याय अत्याचाराला सोसून न घेता आपल्या हक्काचं जे घर आहे, माहेरचं घर, त्या माहेरच्या घरी असणारे आपले जे फॅमिली मेंबर आहेत त्यांना या घटनेची सविस्तर माहिती सांगितली पाहिजे आणि माहेरच्यांनी पण मुलीवरती होत असलेले अन्याय अत्याचार ऐकून त्याच्याकडे कानाडोळा न करता त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. जवळपासच्या आपल्या प्रभागातल्या पोलीस चौकीला या घटनेची सविस्तर माहिती सांगितली पाहिजे. पोलीस प्रशासन आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी जर पोलीस प्रशासनाला आपल्यावरती होत असलेल्या अन्याय जर सांगितला नाही तर सातत्याने अशा पद्धतीची घटना जी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये कुठेही घडायला वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर त्यांनी हे देखील उत्तर दिलेलं आहे की अशा महिलांनी तात्काळ ॲक्शन घेतली पाहिजे. आयुष्य न थांबवता जे आपल्याला सोयीसुविधा शासनाकडून मिळालेल्या आहेत त्याचा लाभ आपल्याला घेतला पाहिजे. आणि त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं देखील म्हटलेलं आहे की वैष्णवी खसपटेंचे जे परिवार आहे त्यांच्या वडिलांनी आपल्या इज्जतीला गालबोट न लागण्यासाठी ज्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जर त्यावेळेस आपल्या मुलीवर जे अन्याय अत्याचार होते त्या गोष्टीचं माहिती जरी आपल्या फॅमिली मेंबरमध्ये दिली असती, त्यांच्या लोकांना सांगितलं असतं, पाहुण्या मंडळींना, तर कदाचित 16 मे 2025 मला ज्या वैष्णवी खसपटेने जो निर्णय टोकाचा घेतलेला आहे, ज्या ठिकाणी तिने आपल्या आयुष्याला फुलस्टॉप दिलेला आहे त्या ठिकाणी तशी घटना झाली नसती. तात्काळ तिच्या सासरेवरचे लोक आहेत त्यांच्यावरती काही ना काही तोडगा निघला असता, मार्ग निघला असता आणि या ठिकाणी कुठेतरी सुदैवाने घटना जी होणारी झालेली आहे ती थांबल्या असतं. अशा घटना घडू नये म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांनी अन्याय अत्याचाराला सोसू नका. सोसत असाल तर तात्काळ त्याला मार्ग काढण्यासाठी आपल्या परिवारांना त्या घटनेची माहिती सांगा, आपल्या प्रभागातील पोलीस प्रशासनाच्या घटनेची माहिती सांगा, जेणेकरून त्यावरती तात्काळ मार्ग काढता येईल. असं माहिती आपल्याला पुरसुंगी गावचे माजी उपसरपंच सुधाताई हरपळे यांनी दिलेलं आहे.